सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील भद्रकाली बाजार परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीररित्या गॅस चोरी करून वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस आलाय। नाशिक पोलिसांनी केलेल्या धाडीत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। अधिक माहितीनुसार घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडर मधून एलपीजी काढून तो वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार भद्रकाली परिसरात छापा टाकण्यात आला। या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी हा फरार झालाय। छाप्यात पोलिसांनी 34 भरलेले आणि 12 रिकामे गॅस सिलेंडर जप्त केले। तसेच गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी 2 इलेक्ट्रिक मशीन आणि छोटा हत्ती वाहनही ताब्यात घेण्यात आलाय। या कारवाई दरम्यान एकूण 3,75,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या बेकायदेशीर कृत्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून मोठा अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।